उपोषणाचा ज्वालामुखी भडकला. दुसऱ्या दिवशीही उपोषण तीव्र. प्रशासनाचे दुर्लक्ष. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण थांबणार नाही. मराठवाड्यात भ्रष्टाचार विरोधात पेटलेला संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून उपोषणाचा दुसरा दिवसही तितक्याच तीव्रतेने सुरू आहे. प्रशासन मात्र या उपोषणाकडे दुर्लक्ष करत असल्याने आंदोलन अधिक चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेलं हे आमरण उपोषण आता जन आक्रोशाचे केंद्र बनलं आहे. 20 एप्रिल 2026 पासून अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं सुरू करण्यात आलेलं हे बेमुदत उपोषण दुसऱ्या दिवशीही अखंड सुरू आहे. विविध जिल्ह्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक या उपोषणात सक्रिय सहभागी झाले असून एकच मंच सर्व समस्या या ध्येयाने हे उपोषण आंदोलन उभे राहिले आहे. मराठवाड्यातील अनेक गंभीर तक्रारी प्रशासनाकडे वारंवार देऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे संतप्त नागरिकांनी अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहणार अशी ठाम भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे. दरम्यान प्रशासनाने अद्याप उपोषणकर्त्यांशी कोणतीही ठोस चर्चा न केल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजी वाढत आहे. उपोषणकर्ते म्हणतात की वारंवार निवेदने देऊनही दुर्लक्ष झाल्यानेच आम्हाला आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला. या उपोषणाच्या माध्यमातून मांडण्यात आलेल्या मागण्यांमध्ये निलंगा तालुक्यातील शिवूर येथे शासकीय पाझर तलाव बेकायदेशीर बुजवून अतिक्रमणाचा प्रयत्न, देवणी तालुक्यात बेकायदेशीर खडी क्रशर, मजूर सोसायटी अंतर्गत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशीची मागणी, निलंगा तालुक्यात अनधिकृत वीट भट्ट्या, जिल्हा परिषद वलांडी येथील मुख्याध्यापकाने रेकॉर्ड गायब केल्याने फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी, देवणी पंचायत समितीत गट शिक्षण अधिकारी शिंदाडकर यांची हक्कलपट्टी करा, जिल्हा परिषद लातूर येथील कार्यकारी अभियंता शेलार यांची हक्कलपट्टी करण्याची मागणी, छत्रपती संभाजीनगर येथे वीज चोरी प्रकरणातील ग्राहकाला न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतरही अन्याय होत आहे. जालना नगर आणि राहुल नगर येथे जलजीवन प्राधिकरणाच्या चुकीमुळे नागरिकांच्या घरी पाणी घुसत आहे. छत्रपती संभाजीनगर येथे शासकीय महाविद्यालयातील ऑर्थोपेडिक विभागातील डॉक्टर ओंकार यांचा वैद्यकीय निष्काळजीपणा, पदोन्नती नाकारणाऱ्या पोलीस निरीक्षक शिवाजी मुरलीधर बुधवंत यांना नियमबाह्य जिन्सी पोलीस ठाणे येथे दिलेली नियुक्ती तात्काळ रद्द करून निलंबित करावे. बेकायदेशीर बांधकाम प्रकरणात मदत करणारे अतिक्रमण प्रमुख संतोष वाहुळे, वॉर्ड अधिकारी रमेश मोरे, इमारत निरीक्षक सय्यद जमशेद यांच्यावर फौजदारी कारवाई करून निलंबित करावे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर पंचायत समिती अंतर्गत गायगोठा या योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी. प्रत्येक मागणीमागे गंभीर भ्रष्टाचार आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेचे उदाहरण असल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच हे उपोषण केवळ आंदोलन नसून न्यायासाठीचा लढा असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी आणि जिल्हा अध्यक्ष शेख सलमान यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे उपोषण थांबणार नाही. आवश्यक असल्यास उपोषण आणखीन तीव्र करण्यात येईल. या उपोषणात विविध जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले असून मोठ्या संख्येने नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे. या उपोषणामध्ये संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी, प्रदेश कार्याध्यक्ष माधव मारकवाड नांदेड, परभणी जिल्ह्यातून मारुतीराव ढाले, जालना जिल्ह्यातून राम राठोड, पिराजी गायकवाड, छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष शेख सलमान, जिल्हा सचिव फिरोज खान पठाण, जिल्हा उपाध्यक्ष बद्रुद्दीन, शहराध्यक्ष सय्यद अझरुद्दीन, जिल्हा सदस्य शेख अनीस, शेख रऊफ, शौकत कुरेशी, इम्रान खान, असलम शेख, कन्नड तालुकाध्यक्ष जावेद खान पठाण, लातूर येथून रमेश खताळ, तानाजी भंडे, शेख फयाज व अनेक पदाधिकारी उपोषणामध्ये सहभागी झाले आहेत. दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रतिसादामुळे हे उपोषण आंदोलन अधिक व्यापक होत चाललं आहे. सध्या तरी प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं असून हे उपोषण किती दिवस चालणार आणि प्रशासन कधी जागे होणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आपण आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तालय येथे. या ठिकाणी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी, अनेक मराठवाड्यातील पदाधिकारी एका छताखाली बसून उपोषण करत आहेत, आपापल्या मागण्या मानत आहेत. आपण जाणून घेणार आहोत संस्थापक अध्यक्ष उपोषण कशा प्रकारे चालू आहे आणि ते सगळ्या व्यवस्थित जाणून घेणार आहोत. आपण कशा प्रकारे उपोषण चालू आहे आणि
काय आहे तुमच्या मागण्या? आमच्या ज्या मागण्या आहेत, आमच्या अन्यायी संघटना अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने उपोषणास आज बसलेले आहोत. आमच्या ज्या मागण्या आहेत मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील विविध कार्यालयातील वेगवेगळे मागण्या आहेत. आम्ही अनेक वेळा आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये तक्रारी दिलो, तरी पण प्रशासनातील जे काही अधिकारी आहेत जे गेंड्याचे कातडीचे आहेत, अनेक वेळा तक्रारी देऊनही दखल घेत नाहीत. अनेक वेळा आपल्या संबंधित विभाग वरिष्ठाची भेटून सुद्धा पत्रव्यवहार करून सुद्धा काही होत नाही. त्यामुळे मराठवाड्यातील विभागीय आयुक्त हे सर्व मराठवाड्यातील सर्व कार्यालयातील मेन विभाग असल्यामुळे आम्ही इथे उपोषणाला बसलेलो आहोत. आता आमच्या जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आमचं उपोषण चालणार आहे. सर्वप्रथम आपलं नाव काय आहे? माधव संभाजीराव महाराष्ट्रवाड, राहणार देवरूर. आमच्या देवरूर तालुक्याच्या पंचायत समिती अंतर्गत 107 गावं येतात. तरी सर्वच गावामध्ये BDO, ग्रामसेवक, अधिकारी या सगळ्यांनी मिळून शासनाने योजना होती गायगोठ्याची, तेच गायगोठे न बांधता संपूर्ण गायगोठ्यामध्ये भ्रष्टाचार करून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे. या बाबतीत मी विभागीय आयुक्त कार्यालय यांच्याशी 3 महिन्यापासून तक्रारी करत सतत पाठपुरावा करत फिरत आलेला आहे. तरी विभागीय आयुक्त कार्यालयाने 3-4 पत्रसुद्धा चौकशीसाठी काढलेले असताना त्यांनी कोणतीच चौकशी व कसल्याच प्रकारची कारवाई केली नसल्यामुळे मी आज प्रशासनावर नाराजी व्यक्त करून अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी साहेब यांच्या नेतृत्वाखाली व आमच्या संघटनेच्या नेतृत्वाखाली मी आमरण उपोषण करत आहोत. बाकी चौकशी अंतिम होईपर्यंत हे उपोषण चालूच राहील. माझी मागणी जी आहे महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरण यांच्या अंतर्गत जे राहुलनगर आणि जालननगर अंतर्गत जी पाईपलाईन टाकण्यात आलेली असते त्या अंतर्गत त्यांची चुकीची पाईपलाईन टाकण्यात आली होती. आम्ही सदरील कार्यालयात विचारपूस केली असता ते म्हणाले की आमच्या अंतर्गत पाईपलाईन टाकण्यात आलेली नाही. मग आम्ही महानगरपालिकाच्या संबंधित कार्यालयात गेलो असता अधिकाऱ्याची चर्चा केली तर ते म्हणाले की आमच्या अंतर्गत केली नाही. तर जेव्हा आम्हाला यांनी खुलासा केला की ही महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरण अंतर्गत ही ज्या पाईपलाईन चुकीची टाकण्यात आलेली आहे, या चुकीच्या पाईपलाईनमुळे स्थानिक लोकांना सांडपाणी व पावसाचे पाणी या चुकीच्या लाईनीमुळे घरात शिरत आहे व वारंवार त्यांचे पत्रव्यवहार करत असूनही आतापर्यंत त्यांची काही निवारण करण्यात आलेली नाही. कायदा लाईव्ह बातमीसाठी छत्रपती संभाजीनगर शेख सलमान संपादक सौदागर मोहम्मद रफी. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.